पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत। ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत। दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांमध्ये कमालीचे ताणले गेलेले आहेत। सध्या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी जरी झालेली असली तरीही अद्याप हा तणाव निवळलेला नाहीये, प्रश्न सुटलेला नाहीये। त्यामुळे पाकिस्तानने जर काही कुरापत केली तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय सेना सज्ज आहे। भारतीय सेना यासाठी पूर्णपणे सज्ज असून त्यामुळे रात्री 8 वाजता आता पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान 10 तारखेला शस्त्रसंधीचा निर्णय झाला आणि त्यानंतर आज 12 तारखेला भारत पाकिस्तान डीजीएमची बैठक अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे आणि भारत पाकिस्तानमध्ये सामंजस्य शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर डीजीएमओ मध्येही चर्चा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। भारत पाकिस्तानमध्ये आज पहिली डीजीएमओ चर्चा होणार आहे। या द्विपक्षीय चर्चेमध्ये नक्की काय तोडगा निघेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर आज पहिल्यांदाच ही डीजीएमओची चर्चा होणार आहे। या संदर्भातला अधिक तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर आपण पाहतोय भारताची भूमिका काय आहे। भारत पाक मधील सिंधू करार स्थगितच राहणार आहे, मात्र सिंधू जल करार आणि काश्मीरवर चर्चा होईल अशी आशा पाकिस्तानला जे होणार नाहीये। पाकिस्तान सोबतचा व्यापार बंदच राहणार असल्याची भारताची भूमिका आहे, मात्र भारतासोबतची चर्चा म्हणजे पुन्हा नवी सुरुवात अशी आशा एका बाजूला पाकिस्तानला वाटते, मात्र ते सत्य नाहीये। पाकिस्तान सोबत फक्त दहशतवादाच्याच मुद्द्यावर चर्चा होणार आहे, मात्र भारतासोबतच्या चर्चेमध्ये इतरही प्रश्न सुटतील अशी आशा पाकिस्तानला आहे, मात्र मुद्दा फक्त दहशतवादाचाच असणार आहे। दरम्यान एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात पुढची। पीएम मोदींच्या निवासस्थानी आज बैठक पार पडलेली आहे आणि यावेळेस सीडीएस आणि तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत ही अत्यंत महत्त्वाची बैठक होती। राजनाथ सिंह, अजित डोवालही या बैठकीमध्ये सामील झाले होते। रॉ आणि आयबीचे प्रमुखही या बैठकीसाठी उपस्थित होते, त्यामुळे अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। शस्त्रसंधी जरी झालेली असली तरीही अजूनही ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे हे आधीच वायुदलानं ठणकावलं होतं। तर हम उनको मिट्टी में मिला देंगे, पाकिस्तानकडून गोळ्या आल्या तर तोफगोळे फेका आणि तिन्ही सैन्यदल प्रमुखांच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सूचना केलेल्या आहेत। त्यामुळे जर पुन्हा पाकिस्ताननं काही पाऊल उचललं तर त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असे यावेळेस पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे। पंतप्रधानांनी नक्की काय सूचना केलेल्या आहेत ते आपण एकदा सविस्तर पाहूयात। तर आपण पाहूयात, शत्रूला आपण त्यांच्याच घरामध्ये घुसून मारलेला आहे असं पंतप्रधान म्हणालेले आहेत। यासह पाकिस्तानकडनं गोळ्या आल्याच तर तुम्ही सुद्धा तोफगोळे फेका असा थेट आदेश त्यांनी दिलेला आहे। हम उनको मिट्टी में मिला देंगे असं यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात आणि मोदींनी तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांना या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे जर पाकिस्ताननी काही वाकडं पाऊल उचललं तर अर्थातच त्यांचं काही खैर नाही असं यावरून दिसतंय। यानंतर एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात, पुढची महत्त्वाची बातमी आहे आणि आता जर हल्ला झाला तर पाकिस्तानला कोणत्याही पद्धतीची माफी मिळणार नाही। पंतप्रधान मोदींनी जेवी डॅव्हिन्स यांना हा सांगितलेला आहे। अमेरिकेचे ते यावेळेस फिटनेस असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेवी व्हॅन्स यांना या संदर्भात बजावलेले, कारण की यापूर्वी आपण पाहिलं शस्त्रसंधीसाठी अमेरिका मध्ये पडली होती। त्यामुळे आता या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला यापुढे माफी मिळणार नाही असं स्पष्टपणे अमेरिकेला सांगितलेलं आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कशा पद्धतीने अमेरिकेला हे उत्तर दिलेलं आहे ते सुद्धा आपण सविस्तर पाहूयात। तर आता हल्ला जर झाला पाकिस्तानकडनं तर पाकिस्तानला यावेळेस माफी मिळणार नाही। आमच्याकडनं सुद्धा त्यापेक्षाही भयंकर प्रत्युत्तर दिलं जाईल। पाकिस्तानने हल्ला केला तर भारत गप्प बसणार नाही। आता मिळणारं उत्तर अधिक कठोर आणि जोरदार असेल असा इशारा सुद्धा यावेळेस त्यांनी दिलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे.डी. व्हॅन्स यांना या संदर्भात बजावलेले, कारण की शस्त्रसंधीसाठी अमेरिकामध्ये पडलेली होती। ऑपरेशन सिंदूरमध्ये साधारण 35 ते 40 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची माहिती सुद्धा यावेळेस पंतप्रधानांनी त्यांना दिलेली आहे।
नंतर पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. पाकचे चीनी PL-15 मिसाईल उद्ध्वस्त करण्यात भारताला यश आलेले आहे. पाकच्या मेड इन चीन मिसाईल हवेतच नष्ट झाले असून भारताकडे मजबूत एअर डिफेन्स सिस्टीम असल्याचं यावरून सिद्ध झालेलं आहे. चीनी बनावटीच्या या मिसाईल्सला घेऊन पाकिस्तान एक वेगळाच आत्मविश्वास बाळगत होता, अति आत्मविश्वास बाळगत होता. मात्र हे मिसाईल्स उद्ध्वस्त करण्यात भारताला क्षणाचाही वेळ लागलेला नाहीये. जो दुर्दशा कल आपने पाकिस्तान एयरफील्ड्स की देखी और शायद आज भी एयर मार्शल भारती की प्रेजेंटेशन में, हमारी एयरफील्ड्स हर प्रकार से ऑपरेशनल हैं. यही नहीं, पाकिस्तान के ड्रोन्स और वेपनाइज्ड UAVs से की गई हमलावर कोशिशें भी इस ग्रिड के कारण नाकाम हुई और जो बचे कुचे ड्रोन्स थे उन्हें हमारे शोल्डर फायर्ड हथियारों से मार गिराया गया. तर यावेळेस समजने वाले को इशारा काफी असं म्हणत भविष्यामध्ये कारवाईसाठी आमच्या यंत्रणा सज्ज आहेत. हल्ला केल्यास जशास तसं नाही तर यापेक्षाही भयंकर उत्तर देऊ असा इशारा भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानला दिलाय. पाकिस्तानला थेट इशारा यावेळेस त्यांनी दिलेला आहे. समजने वाले को इशारा काफी असं म्हणत. और अंत में यह मैं स्पष्ट शब्दों में कह देना चाहता हूं कि हमारी सभी मिलिट्री बेसेस और सारे इक्विपमेंट और सिस्टम्स ऑपरेशनल हैं और ज़रूरत पड़ने पर अपने अगले मिशन के लिए तैयार हैं और तत्पर भी हैं. तर अर्थातच पाकिस्तान सारख्या भारत कधीच पोकळ वल्गना करत नाही आणि त्याचं दृश्य आता आपण पाहणार आहोत. इंडियन नेव्हीनं एक व्हिडिओ जारी केलेला आहे. अरबी समुद्रामध्ये इंडियन नेव्हीनं युद्धाभ्यास करतानाचा व्हिडिओ आहे. तर पाकिस्तानने जर यापुढे काही वेडवाकडं पाऊल उचललं तर त्याचे अत्यंत गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, हेच या व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे. दरम्यान आपण पाहिलं अमेरिका मध्ये पडली आणि त्यामुळे शस्त्रसंधी करण्यात आली आणि आता काश्मीरमध्ये मात्र लुडबुड करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना भारतानं थेट इशारा दिलाय. तुमच्या मध्यस्थीची गरज नसल्याचं भारतानं म्हटलंय. भारत पाकिस्तान यांच्यातला काश्मीर प्रश्न सोडवायला आपण मदत करू असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलं होतं. मात्र ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर भारतानं कठोर भूमिका घेतली आहे. काश्मीरवर आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला कुणाच्याही मध्यस्थीची गरज नाही असं भारतानं स्पष्ट केलेलं आहे. तर यावेळेस भारतानं नक्की काय म्हटलंय आपण पाहूयात. काश्मीरबद्दलची भारताची भूमिका ही अत्यंत स्पष्ट आहे. एकच मुद्दा शिल्लक आहे आणि तो म्हणजे पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारतात आणणं. याशिवाय आणखीन कोणतीही चर्चा होणार नसल्याचं ठामपणे भारतानं ट्रम्प यांना सांगितलंय. दहशतवाद्यांना सोपवून चर्चा करायची असल्यास आम्ही चर्चा करायला तयार आहोत असंही भारत म्हणतोय. आम्हाला कुणाच्याही मध्यस्थीची गरज नाही काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी असं थेट यावेळेस भारतानं अमेरिकेला सांगितलेलं आहे. तर आपण पाहतोय ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याच्या मनसुब्यांना भारतीय सैन्य दलांनी सुरुंग लावलेला आहे. भारतानं 3 दिवसांमध्ये 35 ते 40 पाकिस्तानी सैनिक ठार केलेत आणि त्यांची अनेक अत्याधुनिक विमानंही पाडलेली आहेत. इस्लामाबाद जवळील महत्त्वाचं लष्करी तळ उद्ध्वस्त झालेलं आहे. ऑपरेशन सिंदूर फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठीच होतं असंही संरक्षण दलाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तर भारतीय पायलटला ताब्यात घेतलेला आहे अशी बातमी समोर आली होती. मात्र ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. या संदर्भात आता पाकिस्तानी सैन्यानंच कबुली दिलेली आहे. तर भारताचे सर्व पायलट्स सुरक्षित आहेत. भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याची एक पोस्ट समोर आली होती. मात्र ती पोस्ट खोटी आहे. यावर आता शिक्कामोर्तब झालाय.
Pakistan has Indian pilot in the custody. So do we have Indian pilot in our custody? And if we have, are we going to return her or him? So I can confirm you very clearly, we don't have any pilot in custody. This is all social media chatter. This is all part of the multiple source of fake news and propaganda that keeps on, that has been generated from multiple sources. At this time, I would not like to comment on that because we are still in a combat situation. And if I comment on anything, it will only be advantage adversary. So we don't want to give him any advantage at this stage. All I can say is that we have achieved our objectives that we selected and all our pilots are back home. पाहिलं सर्व भारतीय वैमानिक हे सुरक्षित आहे. दरम्यान आता भारतीय सैन्यानं अद्दल घडवल्यानंतर पाकिस्तान वठणीवर आलेला आहे. रात्रभरात पाकिस्तानकडनं कुठलीही आगळीक झाली नाही. भारतीय सैन्य दलाने या संदर्भात माहिती दिली असून रात्रभर या ठिकाणी तणावपूर्ण शांतता होती. मागच्या काही दिवसांमध्ये पहिल्यांदाच एक रात्र कुठल्याही सैनिकी कारवाईशिवाय हल्ल्याशिवाय प्रत्युत्तराशिवाय पार पडलेला आहे. आणि आता दहशतवादी अब्दुल रौफच्या व्हिडिओनं पाकिस्तानचा पुन्हा एकदा पर्दाफाश झालाय. या व्हिडिओत तो काश्मीरमध्ये मुजाहिद्दीनला पाठवल्याची कबुली देतोय. दहशतवाद्यांच्या दफनविधीवेळी नमाज अदा करताना अब्दुल रौफ दिसला होता आणि त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्यात आलाय. मात्र पाकिस्तानकडनं त्याची स्तुतिसुमनं गायली जात आहेत. हमने कश्मीर के पहाड़ों में दो अल्लाह के बंदों को 2,000 से लड़ते देखा है. ये नसर भाई का साथी था अबू तलहा हजारवी श्रीनगर के कोर हेडक्वार्टर में अकेला और उस टेलीफोन पे बात कर रहा है कि मैं यहां मौजूद हूं. तुम कहते थे चिड़िया पर नहीं मारती, मैं तुम्हारे फोन पे बात कर रहा हूं, मैं तुम्हारे दफ्तर में मौजूद हूं, आओ जिसने मुझसे बात कर. अकेला अकेला मुजाहिद हजारों पे भारी. तर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली. मात्र बलूच आर्मीनं पाकची डोकेदुखी वाढवली आहे. आता बलुचिस्तान स्वतंत्र झालं तर त्याचा पाकिस्तानवर काय परिणाम होईल पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं. हा विद्रोह आहे बलुचिस्तानमध्ये. भारत पाकिस्तानमध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं पाकिस्तान लष्कराला टार्गेट करायला सुरुवात केली. एवढंच नाही तर पाकिस्तानी लष्कराची वाहनं उडवून दिली. त्यामुळे आता बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या चर्चेने जोर धरला आहे. मात्र बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळालं तर त्याचा पाकिस्तानला किती मोठा दणका बसणार आहे पाहूया. बलुचिस्तानमध्ये 1,700 टन सोन्याचा साठा आहे. तांब्याचं विशाल भांडार आहे. 174 लाख कोटींची तांब्याची खाण आहे. पाकमधील नैसर्गिक खनिज साठे बलुचिस्तानमध्ये आहे. बलूच स्वतंत्र झाल्यास पाकमध्ये ऊर्जा संकट निर्माण होईल. चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरमध्ये प्रभाव पडणार आहे. अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमा जवळ असल्यानं संरक्षणाचा धोका आहे. बलुचिस्तानमध्ये 4,25,000 टन खजूर उत्पादन होते. बलुचिस्तानमध्ये $80 अब्ज पर्यटन व्यवसाय आहे. खरं तर 1947 पासून बलुचिस्तानमध्ये विद्रोहाचे निखारे धगधगत आहेत. त्यात 1948, 1970 आणि 2002 मध्ये मोठे विद्रोह झाले. मात्र आता पुन्हा एकदा बलुचिस्तानमध्ये विद्रोहाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे पाकची एकाच मोर्चावर नाही तर चहूबाजूनी कोंडी झाली आहे. 2002 मध्ये झालेला विद्रोह हा पाकिस्तानी लष्करानं मोडून काढला होता. मात्र आता भारतानं दिलेला दणका, आर्थिक संकटावर द्यावी लागत असलेली झुंज या दरम्यान बलूच आर्मीचा विरोध तीव्र होत चाललाय. त्यामुळे बलुचिस्तान स्वतंत्र झाल्यास पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी स्लीपर सेल्सचं जाळं असल्याचं आता उघड झालेलं आहे. जम्मू आणि काश्मीरच्या राज्य तपास यंत्रणेनं 20 वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केलेली आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, शोपियान, कुलगाम आणि अनंतनागमध्येही कारवाई करण्यात आली आहे. यावेळेस अनेक लोकांना ताब्यात घेतलेलं आहे.
त्यांच्याकडनं आक्षेपार्ह साहित्य सुद्धा जप्त केल्याचं समजतंय. तर वायुदलाच्या वर्दीमध्ये वावरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. पंजाबमधून दोघांना अटक करण्यात आली असून सुखप्रीत सिंग आणि सूरज सिंग अशी दोघांची नाव आहेत. संशयितपणे वावरत असल्याने त्या दोघांनाही आता अटक करण्यात आलेली आहे पंजाबमधनं. तर आपण पाहिलं भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून मारलं की पाकिस्तानला त्यांचा एअरबेस बंद करावा लागलेला आहे. इंडियन एअरफोर्सनं पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीम यार खान एअरबेसची धावपट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकली. हा दणका एवढा मोठा होता की रहीम यार खान एअरबेस आठवडाभर बंद करावा लागलाय. 10 मे पासून ते 18 मे पर्यंत हा एअरबेस बंद राहणार आहे. पाकिस्तानच्या हवाई प्राधिकरणाने यावेळेस नोटम जाहीर केलेला आहे, म्हणजेच नोटीस टू एअरमॅन, आणि या धावपट्टीवर विमानाचं उड्डाण आणि लँडिंग होऊ शकत नाही असं पाकिस्तानकडनं यावेळेस सांगण्यात आलेलं आहे. भारत पाकिस्तान संघर्ष सुरू असताना आता बलूच लिबरेशन आर्मीनं भारत पाकिस्तान संघर्षात त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. पाकिस्तानकडनं शस्त्रसंधी हा धोका असल्याचं बलूच लिबरेशन आर्मी म्हणते. पाकिस्तान विरुद्ध लष्करी कारवाईत बलूच लिबरेशन आर्मी निर्णायक भूमिका बजावेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला असून पाकिस्तान संपूर्ण जगाला उद्ध्वस्त करू शकतो असंही बलूच लिबरेशन आर्मीचं म्हणणं आहे. दरम्यान त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात. पाकिस्तानकडनं शांतता आणि शस्त्रसंधी हा धोका आहे. पाकिस्तान विरुद्धच्या लष्करी कारवाईमध्ये निर्णायक भूमिका बजावणार आहे. भारतानं पाकवर हल्ला केला तर बलूच लिबरेशन आर्मी भारताला साथ देईल. पाकिस्तानचा नाश केल्याशिवाय शांतता येणार नसल्याचं यावेळेस बलूच लिबरेशन आर्मीनं म्हटलंय. आणि पाकिस्तान संपूर्ण जगालाही उद्ध्वस्त करू शकतो असंही यावेळेस बलूच लिबरेशन आर्मी म्हणते. तर यावेळेस बलूच लिबरेशन आर्मीचं एक वक्तव्य समोर येते. पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी आम्हाला अणुबॉम्बची गरज नाही, तर भारतानं केवळ पाककडनं घेतलेल्या 93,000 बंदुका फक्त 10 गोळ्यांसह द्याव्यात अशी मागणी यावेळेस बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटचे कमांडर डॉक्टर अल्लाह मिजार यांनी केलेली आहे. पाकिस्तानी सैन्यानं बलुचिस्तानवर बेकायदेशीरपणे कब्जा करून अत्याचार केलेले आणि त्यामुळे त्यांना पाकिस्तान विरुद्ध लढायचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मैं एक बात वाज़ेह करना चाहता हूँ, इंडिया इतनी जुरात करे, जो 93,000 बंदूकें पाकिस्तान से छीनी थी सरेंडर करते वक्त, वही बंदूक 10-10 गोलियों के साथ हमें दे दे, फिर हम देखें पाकिस्तान कैसे लड़ते. ना हमें एटम बम की जरूरत है, ना हमें मिसाइल की जरूरत है, आपकी सिर्फ वही दे दें. तर पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याची पत्रकार परिषद घेऊन इत्थंभूत माहिती देणारे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांना सोशल मीडियावर मात्र प्रचंड ट्रोल केलं जात आहे. विक्रम मिस्री यांच्यामुळेच भारताला शस्त्रसंधी करावी लागली असा आरोप त्यांच्यावर करण्यात येतो. इतकंच नाही तर काही ट्रोलर्सने तर मिस्री यांचे जुने ट्विट्स आणि कुटुंबियांसोबतचे फोटो देखील शेअर केलेले आहेत. आणि या सगळ्याला कंटाळून विक्रम मिस्री यांनी आपलं एक्स अकाउंट प्रोटेक्ट केलेलं आहे. युद्धासंदर्भात माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी वक्तव्य केलेलं आहे. युद्ध ही कोणतीही रोमॅन्टिक गोष्ट नाहीये, तर बॉलिवूड चित्रपटाची कथाही नाहीये. युद्ध एक गंभीर विषय, मृत्यू, निर्वासित समस्या, कुटुंबाचं विघटन असे अनेक खोल सामाजिक नुकसान या युद्धामुळे होतंय. युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणून पाहायला हवाय अशी भूमिका माजी लष्कर प्रमुख नरवणे यांनी व्यक्त केली आहे. पवार साहब हिंदी में जानना चाहेंगे कि जिस प्रकार की दोन देशांचे कधी युद्धजन्य परिस्थिती असताना तिसऱ्याच राष्ट्राचा प्रमुख ट्विटरच्या माध्यमातून जाहीर करतो, त्याच्यावरची टीका होते आपल्या भारताकडून किंवा पाकिस्तानकडनं अशा पद्धतीने जाहीर होणं आधी गरजेचं होतं का? नक्की प्रक्रिया काय झाली? महाराष्ट्राची सेना आयोगाचं उदाहरण जे सांगितलं ते काय सांगतं.
आमचा विषय आम्ही बसत होतो शिक्षण भाग घालायचे ठरवले पण आम्ही श्रेष्ठ दिली तर ते का सोडलं. पवार साहब, हिंदी में एक बात जानना चाहेंगे कि जिस प्रकार तनावपूर्ण वातावरण है और प्रेसिडेंट ट्रंप के जो इंटरवेंशन के ऊपर सवाल उठाए जा रहे हैं और विशेष सत्र बुलाया जाए, ये मांग की जा रही है. बात ऐसे यहाँ से विशेष सत्र पार्लियामेंट का हम तो इसके खिलाफ नहीं, मगर ये सेंसिटिव इशू है. इन वालों में डेप्थ डिस्कशन सीरियस इशू है तो सदन में लेना मुश्किल होता है. मिनिस्टर को भी सब डिस्कस करना इतना आसान नहीं कि फायदे की बात होगी. मगर ऐसी स्थिति जब पैदा होती है तो मैंने देखा है कि कंसर्न मिनिस्टर या डिफेंस सदस्य को, सीनियर मेंबर्स को बुलाकर फ्रैक्चर सिचुएशन एक्सप्लेन करते हैं. आर्म फोर्सेस के अधिकारी वो भी वहाँ प्रेजेंट करते हैं और इससे फ्रैक्चर सिचुएशन अच्छी समझती है. मगर इसमें कुछ बातें ऐसी होती है कि वो कॉन्फिडेंशियल रखने की आवश्यकता होती है नेशनल इंटरेस्ट के लिए. इसीलिए हमने कहा कि ठीक है, सेशन बुलाना हो तो बुलाइए और सेशन से ज़्यादा लाभ हम आपस में बैठेंगे तो होगा. तो क्या आप विपक्षी पार्टियों को बताएंगे कि ऑल पार्टी मीटिंग ज्यादा कारगर होगी इस मुद्दे को लेकर? क्या सलाह देंगे आप कांग्रेस को? ये हम किसी को आपके थ्रू हम बताए ये हमारा ये उनको समझेगा बच्चे. वहीं राष्ट्रपति ट्रंप द्वारा घोषणा की गई, जबकि आपने बताया शिमला करार में तीसरे व्यक्ति को बीच में हस्तक्षेप करना नहीं है, ऐसे में ट्रंप द्वारा घोषणा की गई है. सर कैसे देखते हैं? वही विषय ना, आज तक हमारा हमेशा का अफसोस था कि हमारे डोमेस्टिक इश्यूज में थर्ड पार्टी को हम एसोसिएट नहीं करते. ये पहली बार है कि अमेरिकन एसोसिएट इससे कुछ पॉजिटिव हो गए हमारे लिए. इसी के लिए तर आपण पाहिलं यावेळेस शरद पवार बोलत होते आणि अर्थातच काश्मीर प्रश्नासंदर्भात तिसऱ्या देशाची लुडबुड नकोय असंच त्यांनी म्हटलेलं आहे, कारण की शिमला करारानुसार तिसरा देश यामध्ये बोलू शकत नाही असं स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे. राज्य सरकारची संरक्षण दलासोबत बैठक झाली आज आणि यावेळेस बैठकीमध्ये राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करेल अशी माहिती दिलेली आहे. या बैठकीला संरक्षण दलाचे अधिकारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये गुप्तचर माहितीचा आदान प्रदान, तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि काय खबरदारी घ्यावी अशा परिस्थितीमध्ये अधिक गतीची समन्वय यंत्रणा उभारण्यावर चर्चा झालेली आहे. या दिवसांमध्ये जो काही आपल्याला एक्सपिरियन्स आला त्यातनं आपल्याला अधिक काय करण्याची आवश्यकता आहे आणि आताही आपण कशा प्रकारे अलर्ट राहिलं पाहिजे, काय खबरदारी घेतली पाहिजे आणि या दृष्टीनं कसं कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, याकरता आजची बैठक आम्ही केलेली आहे. कुठे आपल्याला अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे ते देखील आम्ही समजून घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे कोऑर्डिनेशननी आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत. भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या शस्त्रसंधीच्या निर्णयाचं ऑस्ट्रेलियाकडून स्वागत करण्यात आलेलं आहे. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री वोंग यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री दार यांच्याशी संवाद साधला आणि दोन्ही देशांनी दाखवलेल्या समजुतीचं त्यांनी स्वागत केलंय. प्रादेशिक शांतता आणि सुरक्षिततेसाठी तणाव कमी करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर पाकिस्तानवर कोणत्याही परिस्थितीमध्ये विश्वास आपण ठेवू शकत नाहीये, कारण की या नाहीतर त्या मार्गाने भारताला सतावण्याचा प्रयत्न होतो. आणि आता भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी हॅकर्स भारतीयांना सोशल मीडियाद्वारे लक्ष्य करत सायबर हल्ले होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ऑपरेशन सिंदूर नावाने येणाऱ्या बनावट APK किंवा PDF फाईल्स डाउनलोड करू नयेत. त्यामध्ये व्हायरस असू शकतो आणि फोनमधील सर्व तुमची पर्सनल माहिती डेटा चोरीला जाऊ शकतो. यासोबतच अज्ञात नंबरवरनं डान्स ऑफ द हिलरी या संदेशासह येणारे व्हिडिओ, फोटो किंवा लिंक्स डाउनलोड किंवा क्लिक करू नका असं आवाहन सायबर एक्सपर्ट आणि ॲडव्होकेट चेतन भंडारी यांनी केलेलं आहे.
आणि आता बातमी आहे आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमीवरची। अमेरिका आणि चीनमधील टॅरिफबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली। अखेर टॅरिफ वॉरला पूर्णविराम मिळालेला आहे। अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार कराराची घोषणा झालेली आहे। स्वित्झर्लंडच्या जिनेव्हामध्ये झालेल्या 2 दिवसांच्या व्यापार चर्चेनंतर हा करार करण्यात आला। गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि चीनमध्ये हे वॉर रंगलेलं होतं। दरम्यान अमेरिकेनं चीनवर 245% तर चीननं अमेरिकेवर 125% व्यापार कर लादला होता। मात्र आता या करारानंतर हा व्यापार कर रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर अमेरिकेनं चीनवर 245% व्यापार कर लादलेला होता। चीननं सुद्धा जशास तसं उत्तर देत अमेरिकेवर 125% व्यापार कर लादला। दोन्ही देशातील व्यापार युद्धामुळे शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झालेली। स्वित्झर्लंडच्या जिनेव्हामध्ये चीन अमेरिकेची महत्त्वाची बैठक झाली आणि चर्चेअंती अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार कराराची घोषणा आता झालेली आहे। पाकिस्तानला लष्करी मदत करणं तुर्कस्तानला आता महागात पडणार आहे, कारण भारतानं तुर्कस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केलेली आहे। पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कस्तान विरोधात भारतीयांमध्ये अर्थातच संताप आहे आणि तुर्कीच्या सफरचंदांवर पुण्यातील व्यापाऱ्यांनी बहिष्कार घातलाय। त्यामुळे आता तुर्की सफरचंद बाजारात दिसत नाहीये, बाजारातून गायब झालेली आहेत। नंतर बातमी आहे राज्याच्या राजकारणातली लाडकी बहीण योजनेसंदर्भातली मोठी। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। महायुती सरकार लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी 40,000 रुपयांचं कर्ज देण्याचा विचार करत आहे। त्यांनी या योजनेबाबत विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांकडे लक्ष देऊ नका असंही आवाहन केले आहे। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी इथल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत, तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात। त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40,000 रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल। 40-50 हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल। दरम्यान आपण पाहूयात लाडक्या बहिणींना आता कर्ज कसं घेता येणार आहे ते। तर लाडक्या बहिणींना आता कर्ज सुद्धा मिळू शकतं। स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 40,000पर्यंत कर्ज त्यांना मिळू शकतं। सरकार बँकांच्या सहकार्यानं एक योजना आखतंय। कर्जाचे हप्ते सरकारनं दिलेल्या 1,500 रुपयांमधून परत करता येतील। दरम्यान काही बँका या योजनेमध्ये मदत करण्यात पुढे आलेल्या आहेत। लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता राज्य सरकारकडून ही महत्त्वाची घोषणा झालेली आहे। मुळात ही योजना बंद होणार नाही, विरोधकांकडून अशा पद्धतीने अपप्रचार सुरू आहे योजना बंद होईल याचा। दरम्यान आता लाडक्या बहिणींना कर्ज सुद्धा मिळणार आहे।